नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज एक 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची बातमी। कर्मचारी संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिले पत्र। मित्रांनो, काय आहे ही बातमी नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, देशात गेल्या काही महिन्यापासून 8व्या वेतन आयोगाच्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहेत। अशातच केंद्रीय कर्मचारी आणि कामगार महासंघ कन्फेडरेशन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज अँड वर्कर्स यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून 8व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेची मागणी केली आहे। वाढती महागाई आणि चलन मूल्यांकनातील घट लक्षात घेता हे पाऊल उचलणे आवश्यक असल्याचे महासंघाचे म्हणणे आहे। फेडरेशन पोस्ट, आयकर, लेखा, सर्वेक्षण, जनगणना, CPWD, CGHS इत्यादी देशभरातील विविध विभागांमध्ये कार्यरत सुमारे 7 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारी ही संस्था आहे। यात 130हून अधिक युनियन ऑफ फेडरेशनचा समावेश आहे। यामुळे या संघटनेने 8व्या वेतन आयोगाची मागणी केली असल्याने सरकार या संदर्भात काय निर्णय घेणार हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे। फेडरेशनने सांगितले की केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात 1 जानेवारी 2016 पासून शेवटची सुधारणा करण्यात आली होती। 7 जुलै 2024 पर्यंत महागाई भत्ता म्हणजे DA याचा दर 53% पेक्षा जास्त झाला आहे। पत्रात म्हटले आहे की कोविड-19 नंतर जीवनावश्यक आणि अत्यावश्यक वस्तूंच्या किमती अनेक पटीने वाढल्या आहेत। 5.5% सरासरी दराने वाढणारी महागाई आणि उच्च व्याजदर यांचा कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होतो आहे। गेल्या 9 वर्षात विशेषतः कोविड-19 नंतर पगाराचे मूल्य लक्षणीय घटले आहे, कारण महागाई लक्षणीय वाढली आहे। या पत्रात प्रत्येक 5 वर्षांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनात प्रत्येक 5 वर्षांनी सुधारणा झाली पाहिजे अशीही मागणी करण्यात आली आहे। वेतन आयोग स्थापित होणे आणि प्रत्यक्षात वेतन आयोग लागू होणे यासाठी बराच वेळ लागतो। यामुळे लवकरात लवकर वेतन आयोग स्थापित होणे आवश्यक असल्याचे मत या पत्राद्वारे कर्मचारी संघटनेने व्यक्त केले आहे। 7व्या वेतन आयोगात ही गोष्ट दिसून आली होती। 7व्या वेतन आयोगाची स्थापना 2014 मध्ये झाली होती, मात्र प्रत्यक्षात 7वा वेतन आयोग जानेवारी 2016 पासून लागू झाला आहे। यामुळे आता याबाबत काय निर्णय होतो हे पाहण्यासारखे राहील। मित्रांनो, 2024 मध्येच 8व्या वेतन आयोगाची स्थापना होणे आवश्यक होते, पण केंद्रातील सरकारने 8व्या वेतन आयोगाबाबत अजून कोणताच निर्णय घेतला नाही। यामुळे आता पुढील वर्षी तरी सरकार या संदर्भात सकारात्मक निर्णय घेते का हे पाहण्यासारखे ठरेल, कारण की नुकत्याच काही दिवसापूर्वी राज्यसभेत राज्यसभा खासदारांनी उपस्थित केलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सध्या स्थितीला सरकार दरबारी 8वा वेतन आयोग लागू करण्याबाबतचा कोणताच प्रस्ताव विचाराधीन नाही असे म्हटले होते। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।